फार्म अँड वेलनेस फाउंडेशनच्या उपवास शिबिरामध्ये काही साधक आलेले आहेत. मी सूर्य, पृथ्वी, हवा, पाणी यांचा आभारी आहे. जे स्वतःवर प्रेम करतात ते इतरांवर प्रेम करतात. तेच आपण या मी पंचवटी भावामध्ये आल्यामुळे माझं मेडिसिन एकदम फ्री झालं. कुटुंबाचं पण फ्री झालं. हो, प्रकृतीपासून दूर राहिल्यामुळे रोग जास्त वाढले आहेत. प्राकृतिक जेवणामुळे शरीरातील अनेक व्याधी जातात. बंड सर आले आहेत अकोल्यावरून. प्राध्यापक बंड सर, तुमचं काय म्हणणं आहे? मी पंचवटी फार्ममध्ये उपवासाचे 2 शिबिरं केले आणि आहार कसा घ्यायचा याचं शिबिर 5 दिवसाचं शिबिर केलं आणि त्याच्यामुळे मला एवढा फायदा झाला की माझे वजन 10 किलो कमी झालं आणि कंबरेचा त्रास जो होता तो एकदम बंद झाला. आणि घरच्या मंडळी मी सर्वांना, माझ्या फॅमिलीतल्या सर्वांना जे इनिमा पॉट वगैरे हे जे आहे आणि त्याच पद्धतीनं आहार घ्यायला शिकवलं. सर, तुमचं काय म्हणणं आहे? आता या शिबिरामुळे खूप फायदा झाला आहे. काय फायदा झाले? माझा म्हणजे कमरेचा त्रास होता, पाठीचा त्रास होता, हं. खूप त्रास होता. आपण आता या शिबिरापासून मला आता कोणताच त्रास नाही. माझ्या पत्नीला बी असा खूपच आराम पडला. आणि कर्जतवरून आलेले आहेत हे सर, काय म्हणणं आहे तुमचं? पाटील सर, शिबिर म्हणजे एकदम चांगलं आहे. हं. आपल्या भविष्याच्या दृष्टीने आणि शरीराच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि गोळ्यामुक्त जर जीवन जगायचं असेल, हं. किमूळ असेल तर हे शिबिर एकदम उत्कृष्ट आहे. स्वतः जगावे आणि दुजा जगवावे या ठिकाणी हीच विचारधारा या पंचवटी फार्ममध्ये आम्हाला शिकायला भेटली आणि या ठिकाणी ताईंचे आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांना वंदन करतो. मी आनंद दांदळे, ठाण्याहून आलो. मला हे माझं दुसरं शिबिर आहे. पहिलं आम्रकल्प आणि हे दुसरं अलिबागला होते का? हा, अलिबागला होतो. पण इथे येऊन मला खूप छान वाटलं. हा परिसर वगैरे एकदम उत्तम आहे निसर्गाच्या सान्निध्यात. आणि त्याच्यातच मला एक या निसर्गाच्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर मला खूप छान वाटतं. थांबा.